नमस्कार मित्रांनो, आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल किंवा पेन्शनधारक असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे। पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील जे लाखो सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी हाती लागलेली आहे। ही बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात। अनेकांना सरकारी नोकरीचे खूप अप्रूप असतं। सरकारी नोकरी म्हणजे लाईफ सेट असा अनेकांचा समज असतो। सरकारी नोकरीमधील सुरक्षितता, पगाराव्यतिरिक्त मिळणारे लाभ, निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन अशा सगळ्याच गोष्टी नवयुवकांना सरकारी नोकरीकडे आकर्षित करत असतात। मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे नियमही बनवले आहेत। या नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कारवाई सुद्धा होत असते। दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता असाच एक नवीन नियमन तयार करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारने महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी फेस ॲप आणि जिओ फेन्सिंग प्रणाली अनिवार्य केली आहे। या नव्या प्रणालीमुळे आता कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयातूनच नोंदवली जाणार आहे। दरम्यान केंद्रातील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसाठी देखील ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे। राज्याचे महसूल मंत्री यांनी या संदर्भात ही मोठी माहिती दिली। माननीय मंत्री यांनी फेस ॲप जिओ फेन्सिंग सिस्टीमद्वारे हजेरी नोंदवलेल्या महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनाच ऑगस्ट महिन्याचा म्हणजे सप्टेंबर महिन्यात मिळणारा पगार दिला जाणार असं स्पष्ट केलं आहे। याचाच अर्थ आता महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची हजेरीची नोंद GPS द्वारे कार्यालयातच होणार आहे। विशेष म्हणजे या संदर्भातील शासन निर्णय हा लवकरच निर्गमित केला जाईल अशी सुद्धा माहिती माननीय मंत्री यांनी यावेळी दिली। या प्रणालीचा उद्देश प्रशासनातील पारदर्शकता, गतिशीलता आणि लोकाभिमुख सेवा वाढवण्याचे आहे असे देखील माननीय मंत्री महोदयांनी स्पष्ट केले। एकंदरीत महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी जर फेस ॲप जिओ फेन्सिंग सिस्टीमद्वारे हजेरी लावली नाही तर त्यांना ऑगस्ट महिन्याचा पगार मिळणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं। याचा अधिकृत शासन निर्णय अजूनही जारी केलेला नाही, पण पुढील महिन्याचा म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा पगार हा या नव्या सिस्टीमद्वारे हजेरी नोंदवलेल्या कर्मचाऱ्यांना दिला जाईल असे निर्देश महसूल मंत्री यांनी दिल्याचे सांगितलेले आहे। या महिन्याच्या अखेरीस म्हणजे जुलै महिन्याच्या अखेरीस याचा शासन निर्णय जारी होऊ शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।